नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या युवक भारती पुस्तकातील गट क्रमांक 3 गद्य अशी पुस्तकं। लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले। सर्वप्रथम आपण निर्मल कुमार फडकुले यांचा थोडक्यात परिचय पाहू आणि त्यानंतर अशी पुस्तकं या पाठाचा सारांश। निर्मल कुमार फडकुले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक, वक्ते, विचारवंत, सिद्धहस्त लेखक, समीक्षक म्हणजे निर्मल कुमार फडकुले। त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1926 रोजी सोलापुरातील एका सुसंस्कृत घराण्यात झाला। त्यांच्या वडिलांना पंडित म्हणून ओळखलं जात होतं। निर्मल कुमारांचे वडील एकदा असाध्य रोगाने आजारी होते। अगदी डॉक्टरांनी शेवटच्या घटका म्हणून नातलगांना, पाहुण्यांना बोलावा असं घरच्यांना सांगितलं होतं, पण त्यांच्या वडिलांनी सांगितले की मी इतक्यात जाणार नाही, कारण मी जे रामायण लिहायला घेतलेले आहे त्या रामायणाची 24 पर्व लिहून झाली आहेत आणि अजून मला 100 ते 125 पर्व लिहायचे आहेत। ही इच्छाशक्ती जी होती त्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे ते 22 वर्ष जगले आणि रामायण त्यांनी पूर्ण लिहून काढले। अशा ह्या सुसंस्कृत घरात जन्मलेल्या निर्मल कुमार फडकुले यांचे शालेय शिक्षण हरिबाई देवकरण प्रशाला इथे झाले। त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून त्यांनी त्यांची PhD पूर्ण केली। शिक्षणानंतर 1 वर्ष त्यांनी पीपल्स कॉलेज नांदेड येथे नोकरी केली, पण त्यानंतर मात्र संगमेश्वर महाविद्यालय जे आहे सोलापूर तिथे त्यांनी मराठीचे विभाग प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली। त्यांचं वाचन चौफेर होतं। त्यांचं मत असं होतं की तुमच्या हातात जे येईल ते तुम्हाला वाचायला आवडलं पाहिजे। जर तुम्ही समोर येणारे कुठलाही घटक वाचलात तर तुम्हाला अनेक विषयांची माहिती होते आणि त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो। तुमची विचारशक्ती जी आहे ती विचारशक्तीला चालना मिळते आणि म्हणूनच ह्या चौफेर वाचनाचा परिणाम म्हणून त्यांना वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलं जात होतं। महाराष्ट्रातील शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर यांच्यानंतर निर्मल कुमार फडकुले यांचं वक्ता म्हणून नाव खूप आदराने घेतलं जात होतं। त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक व्याख्याने दिली। आकाशवाणीवरून सुद्धा त्यावेळी त्यांची अनेक व्याख्याने प्रसिद्ध झाली होती। पण त्या वक्त्याबरोबर जेव्हा ते निवृत्त झाले त्यानंतर मात्र त्यांच्या लिखाणाला खूप वेग आला। या लिखाणातून त्यांनी प्रबोधन सुद्धा केले। सत्योपासना, सौजन्यशीलता, तत्वचिकित्सा, ज्ञानसाधना हे घटक त्यांच्या लिखाणाची खरी प्रेरणा होते आणि यातूनच मग कल्लोळ अमृताचे, चिंतनाच्या वाटा, प्रिय आणि अप्रिय, सुखाचा परिमळ अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली। संत कवी तुकाराम एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांच्या भेटी, संत विनेचा झंकार ही संत साहित्याची विचार मांडणारी त्यांची पुस्तके। संत साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय होता। प्रबोधनातील पाऊलखुणा आणि निवडक लोकहितवादी ही सुधारणाविषयक चळवळीचा व्यासंग प्रकट करणारी पुस्तके त्यांनी लिहिली। त्यांना भैरू दमानी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। जगायचं कशासाठी या त्यांच्या पुस्तकातून अशी पुस्तकं हा पाठ घेतलेला आहे। या पाठामध्ये लेखकांनी माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तकाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व विशद केलेलं आहे आणि त्याबरोबरच त्या पुस्तकांची भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली आहे। पुस्तकांचे महत्त्व, त्यांची भावनिक सोबत, जगण्याला हिंमत म्हणजे पुस्तकं कशी देतात, ती जगण्याला प्रेरणा कशी देतात,
मानवी जीवनात आनंदी आणि अर्थपूर्ण करणारा घटक म्हणून पुस्तकांकडे कसं पाहिलं जातं, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ह्या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. फक्त त्यांनी ते सांगितलं नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे दाखले दिले, वेगवेगळी उदाहरणं दिली, अनेक लेखकांची माहिती दिली आणि त्याचबरोबर एखाद्या कथेतून जीवन कसं बदलतं तेही त्यांनी सांगितलं. आणि मग अशा ह्या निर्मलकुमार फडकुले यांनी अशी ही पुस्तकं, हा जो पाठ आहे त्या पाठात पुस्तकांची सोबत आपल्याला कायम असायला पाहिजे. जे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुमचा येणारा प्रत्येक प्रसंग जो आहे तो प्रसंग तुम्हाला तारून नेता येतो, त्यावर तुम्हाला मात करता येते. आणि मग हे सांगत असताना अगदी पाठाची सुरुवातच त्यांनी अशी केलेली आहे की ते म्हणतात की पुस्तकं विश्वासघातकी नसतात. आणि हे अतिशय सुंदर आहे, सुरुवातच त्याची सुंदर आहे. पुस्तकं विश्वासघातकी नसतात. आणि त्याचा दाखला देताना ते काय म्हणतात, तर आपल्या सोबतची जी माणसं असतात, मग आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ही कधीतरी बदलतात. विचार नाही पटले तर बदलतील, काही आपल्यामध्ये काही मतभेद झाले तर त्यातून ती बदलतील. पैशाचे जे व्यवहार असतात, आर्थिक व्यवहार आहेत, त्याच्यातून काही आपल्या गैरसमज झाले तर ती बदलतील. पण पुस्तकं मात्र तसं करत नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात की हे सगळं होईल, जे प्रेम आज असेल उद्या नसेल, वैर आत्ता नव्हतं पण ते पुन्हा निर्माण होईल, पैसा येईल जाईल, सगळं होईल. पण पुस्तकं मात्र तशी असत नाहीत, ती आपल्याला झपाटून टाकतात. एखादं पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं तर ते पुस्तक आपल्याला झपाटून टाकतं. की एकदा सुरुवात केली, त्यासाठी आपल्याला वाचण्याचं वेड असायला पाहिजे, वाचण्याची आवड असायला पाहिजे, त्यातली रुची असली तर आपल्याला जे ते शक्य होतं. म्हणजे आपल्याकडे आवड असेल तर आपण सवड काढतो असं म्हटलं जातं, त्यासाठी आपल्याला आवडच असायला पाहिजे. आपण पुस्तक ते वाचायला घेतलं की आपण त्या भावनांशी काय होतो, एकरूप होतो. मग आपल्या भावनांची खळबळती उडवून देतात, ती विसरत नाही. म्हणजे पुस्तकं जी आहेत त्या पुस्तकातले जे काही विषय आहेत ते आपल्याला विसरता येत नाहीत, तर ती सुगंधाप्रमाणे असतात, सतत आपल्याला ती मोहून टाकतात. मग ते पुस्तकातलं एखादं वाक्य असेल, चांगला विचार असेल, एखादा प्रसंग असेल, तो आपल्याला सतत सतत आठवायला लागतो. सुगंध जसा आपल्याला एकदा आपण आपल्या श्वासाद्वारे आपल्या शरीरात गेला तर सतत आपल्याला ती जाणीव होते. अगदी तसंच पुस्तकांचं आहे, त्याचा तो दरवळ जो आहे तो सतत पुस्तकांचा राहतो. ते म्हणतात की पुस्तकांना असा स्पर्श करावा आणि केल्या आपल्याला ते जे विचार आहेत ते विचार आपल्यात ओसंडून व्हायला लागतात. लेखकाने जे काही साठवलेलं आहे, जे स्वतःचं लेखकाचं जे काही मत आहे, त्याचे विचार आहेत, त्याच्या ज्या काही कल्पना आहेत, त्या सगळ्या ज्या काय आहेत त्या एक ज्ञानाचं भांडार आहे. आणि ते पुस्तकाच्या रूपाने ते ज्ञान भांडार आपल्याला मिळतं. आणि मग वाचकांसाठी ते लेखक खुलं करतात की हे घ्या, हे वाचा आणि ह्याच्यात अखंड डुबून जा. मग त्यांना असं वाटतं की शेक्सपियर जो लेखक आहे, त्या शेक्सपियरच्या मॅकबेथ किंवा किंग लिअर ही जी नाटकं आहेत त्याची, त्या नाटकाचे जे संवाद आहेत ते इतके खटकेबाज होते की त्या संवादांची जेव्हा जेव्हा ते नाटकं बघितली जायची तेव्हा त्याची नशा चढायची. जे नटसम्राटमध्ये तुमची नटसम्राट ज्यांनी बघितलं असेल नाटक, तो मी नव्हेच असेल, ही सगळी नाटकं जी आहेत त्या नाटक बघितलं की आपल्याला त्यातले संवाद आवडायला लागतात, आपल्याला सतत मनात घोळत राहतात. आणि ते एक वेळ आहे, जेव्हा ती पुस्तकं वाचाल त्यावेळी ते संवाद आपल्याला म्हणजे वाचायला मिळतात. अशी ही पुस्तकं जी आहेत ती वाचकप्रेमी जीवापाड जपतात. म्हणजे ज्यांना वाचनाची आवड आहे ते असं म्हणतील की माझ्याकडे इतर धन दौलत संपत्ती आणखीन ऐश्वर्य असं काही नको आहे, मला काय हवं आहे तर पुस्तक हवं आहे. आणि मग अशी जीवापाड पुस्तकावर प्रेम करणारी जी माणसं आहेत ज्यांना आपण ग्रंथप्रेमी असं म्हणतो, अशाच एका ग्रंथप्रेमीकडे लेखक गेले होते आणि त्यांना म्हटले की मला असं एक पुस्तक हवं आहे आणि तुम्ही द्याल का. तेव्हा त्यांनी सुरुवातीला थोडंसं लेखकांची चाचपणी केली आणि मग त्यांना सांगितलं की पुस्तक द्यायला हरकत नाही, पण त्यांनी एक सूचना नियमावलीच जणू काही सांगितली, मी तुम्हाला पुस्तक देतो आणि मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी दिलेलं पुस्तक जपून वापरा, त्याची पानं मुडपू नका. जर तुम्हाला काहीतरी त्याच्यातली एखादी ओळ आवडली म्हणून त्याला पेनाने पेन्सिलने वगैरे अधोरेखित करू नका.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला 3ऱ्या दिवशी ते पुस्तक परत करा. हे सगळं सांगितलं त्यांनी आणि लेखकांनी सुद्धा ते मान्य केलं. खरं तर हे सांगण्याचं कारणच असं होतं की काही माणसांना पुस्तक म्हणजे चोपडं वाटतं. पुस्तकाचं महत्त्वच नाही लोकांना. पुस्तक म्हणजे काय, आणावं, वाचावं, एकदा वाचन झालं की ते कुठेतरी एकतर कोनाड्यात टाकून द्यावं किंवा रद्दीत घालावं, नाही झालं येईल त्या भावाला मग ते विकून टाकावं. पण अशी काही माणसं जी आहेत ती पुस्तकावर फार प्रेम करतात. आणि एक दुसरा वर्ग असा आहे की ती पुस्तकावर अजिबात प्रेम करत नाहीत. त्यांना ती निर्दयी वाटतात. त्या पुस्तकांना ती निर्दयीपणे वागवतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की जणू काही तहान लागली आहे कधीतरी. त्या निर्दयी माणसांना असं वाटतं की पुस्तकात काय असतं. पुस्तकात म्हणजे लेखक असं म्हणतात किंवा साहित्यिक म्हणतात की पुस्तकांमध्ये 9 रस असतात. जे साहित्यातले जे रस आहेत, शांत आहे, विभत्स आहे, शौर्य आहे, वीररस आहे, हे सगळे रस आहेत ते त्या ह्याच्यात साहित्यामध्ये आहेत. पण त्या निर्दयी माणसांना काय वाटतं की कसले रस आणि कसलं काय. असं कधी आहे का, तहान लागली आणि कालिदासाचं मेघदूत काढलं आणि त्याच्यातून काय तहान भागणार आहे, नाही होणार तसं. आणि म्हणून ते शक्यच नाही आहे. म्हणजे ते असं त्यांना वाटायला लागतं आणि म्हणून ते वाचायचं आणि आहे त्या भावाला विकून द्यायचं असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे हे 2 वर्ग आजही प्रत्यक्षात आहेत की एक अगदी जीवापाड प्रेम करणारा, पुस्तकांना आपल्या अपत्याप्रमाणे जपणारा, आणि दुसरा फेकून देणारा. मग ज्यावेळी त्या ग्रंथप्रेमींना लेखकांचा विश्वास वाटला की हां ठीक आहे, ह्यांना पुस्तक द्यायला हरकत नाही, तेव्हा मात्र त्यांनी ते अशा पद्धतीने दिलं की त्या पुस्तकाची जणू काही आपण माहेरी पाठवते. जे माहेरी जे पाठवणं म्हणजे अगदीच एका चांगल्या घरी. माहेरचं कौतुकच आहे सगळीकडे. सासर म्हणजे द्वाड म्हटलं जातं आणि माहेर म्हणजे सुखाचा सागर म्हटलं जातं. आणि अशा एका सुखाच्या सागरात आपण जणू काय ते पुस्तक पाठवतो, अशा पद्धतीने त्यांनी ते लेखकाला दिलं. आणि मग ते म्हणतात की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की मूर्खांच्या हाती मला देऊ नका. म्हणजे कुठलीही गोष्ट मूर्खांच्या हाती दिली तर त्याला त्याची किंमत नसते. आणि म्हणून हे काही कटू अनुभव जे आहेत, जे ग्रंथप्रेमींना आलेले होते, त्या अनुभवांमुळंच त्या ग्रंथप्रेमींनी त्यांना इतकं काही काही सुनावलं आणि त्याच्यानंतर मग ते पुस्तक त्यांना अगदी आपलं अपत्य, म्हणजे आपली मुलगी जणू काय माहेरी जाते अशी, तशी ती त्या लेखकांच्याकडे दिली. ते निष्ठावंत वाचक तेव्हा लेखकांना म्हटले होते. जे लेखकांना पुस्तक मिळालं, लेखक जायला निघतात आणि तेव्हा ते ग्रंथप्रेमी आहेत, ते म्हणतात की मी इतकं त्या पुस्तकांवर प्रेम करतो. त्यातलं एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की मला वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मला जन्मठेपसुद्धा चालेल. मला इथे सावरकर आठवतात. म्हणजे जन्मठेप असताना सुद्धा साहित्यावर प्रेम करणारी ती व्यक्ती. आणि मग ते जर माझ्याकडे भरपूर म्हणजे हे असतील, ग्रंथ असतील, तर मला जन्मठेप चालेल. पण मला पुस्तकं नसतील तर राजवाड्यात राहायला सांगितलं तर तो राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल, भकास. आणि म्हणून मित्रांनो, घरात जसं देवघर असतं तशी छोटंसं एक वाचनालय असणं खरं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं पुढची पिढी समृद्ध होईल. तुम्हाला ते वाचल्यानंतर जगायचं कशासाठी याची उत्तरं वेगवेगळ्या रूपात मिळतील. आणि म्हणून जसं त्या ग्रंथप्रेमींना वाटतंय की पुस्तकं असतील तर जन्मठेप चालेल, पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशान वाटेल, इतकं पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं आज जगात आहेत. या अनुभवातून मग लेखकांना असं वाटतं की इतका एक माणूस की त्या पुस्तकांवर प्रेम करणारा, आणि दुसरं ते शिक्षक म्हणून त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला की ते जेव्हा शिक्षक म्हणून नोकरीला लागले तेव्हा मराठी विषय घेऊन BA करणाऱ्या वर्गाचा एक अनुभव आहे हा. त्या वर्गात त्यांनी असं विचारलं होतं की J.A. कुलकर्णींच्या कथा म्हणजे ज्या आहेत त्या कथासंग्रह कुणी वाचला आहे का. म्हणजे BAला शिकणारी मुलं, त्या मुलांना विचारलं होतं की तुम्ही J.A. कुलकर्णींचा कथासंग्रह, कारण ज्यावेळी हा प्रश्न विचारला असेल त्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या हातात तुमच्यासारखं मोबाईल हे गॅजेट नसणार आहे. त्यामुळे वाचन हा त्यावेळेचा एक सगळ्यात चांगला विरंगुळा होता किंवा चांगला एक छंद होता. आणि त्यावेळी त्या मुलांना विचारलं होतं की J.A. कुलकर्णींचा एखादा कथासंग्रह, कारण J.A.चे कथासंग्रह खूप सुंदर आहेत, जे हल्लीच आम्ही वाचलेली त्यांची
भाग्य आणि बुद्धी नावाची कथा गुंतावळ असेल, तर हे जे कथासंग्रह आहेत ते कथासंग्रह वाचलेत का? आणि त्यावेळी त्या सगळ्या मुलांनी मानाखाली घातल्या. जे मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे कुलकर्णी माहीत होते की नाही कोण जाणे, पण त्यांचा कथासंग्रह एकानेही वाचला नव्हता आणि ह्याचं लेखकांना वाईट वाटतं आणि मग ते निराश होऊन जातात. मग त्यावेळीच बहुतेक त्यांना असं कुठेतरी वाटलं असेल की विद्यार्थ्या हे प्रबोधनाचं कार्य जे आहे अवांतर वाचनाचं ते करावं आणि मग अशी पुस्तकं हा पाठ त्यावेळी जन्माला आला असेल. तेव्हा ते म्हणतात की साहित्यकृती आपल्याला काय देते, का वाचत नाहीत मुलं? कारण वाचनाने आपण समृद्ध होतो. मग ह्या साहित्यकृती ज्या आहेत त्या आपल्याला काय करतात, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला भावनिक सोबत करतात. म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळी निराश व्हाल, ज्या ज्या वेळी आनंदी व्हाल, तर प्रत्येक क्षणी ही साहित्यकृती म्हणजे तुम्हाला कथा असतील, कादंबऱ्या असतील, कविता असतील, आत्मचरित्र असेल, जे काही असेल तर ते तुमची भावनिक सोबत करतात, तुम्हाला धीर देतात. म्हणजे मी एक स्त्री म्हणून जेव्हा वेगवेगळी स्त्रियांची चरित्र बघते, जे मी वनवासी असेल, झिंपोरीची असेल, स्मृतिचित्र असतील, ही सगळी जी आत्मचरित्र आहेत ती वाचलीत, की आनंदी गोपाळ असेल, हे सगळं वाचलं की मला खूप असं जेव्हा जेव्हा मी निराश होते तेव्हा मला असं उभारी येते. मलाही वाटतं की नाही हे करायचं आहे. सावित्रीबाई फुलेंचं बद्दलचं वाचलं तर आणखीन त्याच्यापेक्षा जास्त जणू काय एक म्हणजे शिक्षिका आईच समोर येते आणि मग मला त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. अशी खूपशी पुस्तकं आहेत. माथीभंग आकाश असेल, करेचं पाणी असेल, कृष्णाकाठ असेल, हे आत्मचरित्र आहेत, कादंबऱ्या आहेत, म्हणजे कोसला असेल. ह्या सगळ्यांमुळे काय होतं तर आपल्याला भावनिक सोबत होते, धीर येतो, जीर्ण जीवनशक्तीला चैतन्य मिळतं. म्हणजे आपली जीवनशक्ती आता रटाळवाणं आयुष्य वाटायला लागेल त्यावेळी पुस्तकं आपल्याला वाचवतात. वाचाल तर वाचाल म्हटलं मी मग अशीच, ते आपल्याला त्याच्यातून बाहेर चैतन्य देण्याचं काम करतात. अंधारं मन म्हणजे असं दुःखी झालेलं जे मन आहे त्याला उजेडाची स्वप्न दाखवतात, भविष्याची स्वप्न दाखवली जातात. तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे आमचा बापाने आम्ही वाचलं तर अगदी बंदरावर काम करणारा एक अंगठेबहादूर माणूस आपली सगळी मुलं उच्च शिक्षित करतो, सचिव पदापर्यंत पोहोचवतो. हे खूप मोठं आहे. आपल्याला उद्याची स्वप्न दिसायला लागतात. जे आपण प्रत्येक वेळी आपल्या परिस्थितीचं कारण गातो, पण परिस्थितीवर मात करता येते. नसीमा हुर्जुक यांचं जर आत्मचरित्र वाचलं तुम्ही, चाकाची खुर्ची, तर आपल्याला उद्याची स्वप्न दिसायला लागतात. मन में है विश्वास असेल, ही सगळी पुस्तकं आपल्याला चैतन्य देतात. म्हणजे आणि मग अशी ही पुस्तकं फक्त तरुणच वाचतात असं नाही, तर त्याने एका 80 वर्षाच्या वृद्धाचं एक उदाहरण सांगितलेलं आहे. आणि मग तुम्ही काय वाचता असं जेव्हा विचारलं गेलं लेखकाने त्यांना, ते म्हटले हल्लीच मेघदूत वाचलं. आणि मित्रांनो, मेघदूत म्हणजे शृंगार आणि विरहाचं एक छानसं समीकरण आहे. आणि मग शृंगार आणि विरह कधी येतो, तर तो तारुण्यात. पण 80 वर्षाच्या माणसाला शृंगारानं आणि विरहानं भारलेलं ते पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचावं वाटलं, ह्याचं लेखकांना आश्चर्य वाटतं. आणि मग ते म्हणतात की या वयात अशी रुची कशी? लेखक त्यांना विचारतात की 80 वर्षाच्या ह्याच्यात तुम्हाला अशी आवड कशी काय निर्माण झाली? आणि तेव्हा त्यावर ते सद्ग्रस्त म्हणतात की रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणे हे मला अरसिकपणाचे वाटते. म्हणजे वयाचं बंधन कधीच वाचनाला येत नाही आणि रसिकपण हे वयानुसार ठरत नाही आहे. आणि जर ते ठरवलं तर तो माणूस काय असेल, अरसिक असेल. आणि मग ते सांगतात की मी काय काय वाचलं, तर आत्तापर्यंत मी व्हिक्टर ह्युगो वाचला, मुन्शी प्रेमचंद वाचले, टॉलस्टॉय वाचलं, शेक्सपियर वाचला, तुकाराम महाराजांचे अनेक साहित्य वाचलं. आणि खरं तर मी आज 80व्या वर्षी जिवंत आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे वाचन. वाचनामुळं मी जिवंत आहे. जर वाचन नसतं तर मी कधीच संपून गेलो असतो. आणि म्हणून वाचन आपल्याला जगवतं, हे त्या 80 वर्षाच्या सदग्रस्तावरून आपल्याला समजतं. त्यानंतर मग एक वेळा लेखकाचे एक कलावंत मित्र आहेत, त्यांचं अपघाती निधन होतं आणि लेखक प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांचा तो जिवलग मित्र एका म्हणजे अपघातात मृत्यू पावतो. तेव्हा त्यांच्या हातात अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं द ओल्ड मॅन अँड द सी हे पुस्तक येतं. आणि मग ते म्हणतात की जेव्हा ते पुस्तक माझ्या हातात येतं
तेव्हा पुस्तकावरील धुळीप्रमाणे मनावर साचलेलं दुःख आणि निराशेचं जे मळब होतं किंवा ती धूळ होती ती आपोआप गेली. त्या अर्नेस्ट हेमिंग्वेच्या त्या कादंबरीतून हे सगळं घडलं. आणि मग त्या कादंबरीत असं काय होतं, ती कादंबरी कोणत्या एका विषयावर बेतली होती ती मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. ही कादंबरी जी आहे त्या कादंबरी अर्नेस्ट हेमिंग्वे यांची द ओल्ड मॅन अँड द सी हे 1952 साली प्रसिद्ध झाली. 1952 साली प्रसिद्ध झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1953 साली साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार जो आहे पुलित्झर पुरस्कार तो त्या कादंबरीला मिळाला. या कादंबरीचा नायक आहे शांतियागो. शांतियागो हा वृद्ध आहे, पण बलदंड वृत्तीने भारलेला तो आहे. तो एक कोळी आहे. क्युबा नावाचं एक बेट जे आहे त्या क्युबा नावाच्या जे अर्नेस्ट हेमिंग्वे हे अमेरिकन साहित्यिक आणि क्युबा नावाच्या बेटावर हे सगळे कोळी बांधव राहत असतात आणि त्याच बेटावर हा शांतियोगो राहत असतो. ह्या शांतियोगो सतत म्हणजे जवळजवळ 84 दिवस समुद्रात बोट म्हणजे ढकलत असतो आणि दूरवर जाऊन मासे पकडण्याचं काम करत असतो. पण त्याच्या मनात एक अशी इच्छा असते की मला असा एक मासा पकडायचा आहे की जो प्रचंड असला पाहिजे, खूप मोठा असला पाहिजे. तो मासा देवमासा आणि त्याचं नाव मार्लिन. मार्लिन नावाचा देवमासा जो सगळ्यात मोठा आहे तो मला पकडायचा आहे आणि त्यासाठी तो 84 दिवस रोज जात असतो. पण त्याला त्याच्यात यश येत नाही आणि त्यामुळं जे कोळी बांधव असतात ते कोळी बांधव त्या शांतियागोला म्हणजे अपयशी कोळी असं संबोधायला लागतात. आणि मग ह्या सगळं संबोधत असताना त्या निराश होत नाही. जे 84 दिवस जरी झाले तरी पुन्हा 85व्या दिवशी त्याच तयारीने तो पुन्हा ती होडी पाण्यात ढकलतो आणि अथांग समुद्रात तो आपली होडी जी आहे तो वलवत पुढे जातो. तो 85व्या दिवशी ज्या दिवशी जातो तिथून मात्र त्याने असं ठरवलं असतं मासा पकडल्याशिवाय आपण यायचं नाही. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो आणि तिसरा दिवस म्हणजे सलग 3 दिवस तो प्रयत्न करत असतो. खरं तर 3 दिवस पुरेल इतकं अन्न त्याच्याकडे नसतं, त्यामुळे तो भुकेने व्याकुळ झालेला असतो. तहानेने त्याचा घसा जो आहे तो घसा कोरडा झालेला असतो. जे समुद्रात भरपूर पाणी आहे पण ते तिला पिताच येणार नाही, खारट असतं आणि त्यामुळे तहानेने त्याचा घसा जो आहे घसा कोरडा होतो. आणि पण तिसऱ्या दिवशी मात्र त्याची ती होडी हलायला लागते आणि त्याच्या लक्षात येतं त्याच्या जाळ्याला त्याच्या त्या गळ्याला एक मोठा वासा लागलेला आहे. त्याला खूप आनंद होतो. त्याची जी जिद्द म्हणजे जरी अन्न नाही मिळालं, घशाला कोरड पडलेली आहे, तर त्याची इच्छाशक्ती प्रचंड असते आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला शेवटी तो मासा मिळतो. तो त्याचं ते होडीचं हूड असतं त्या हुडाला तो मासा बांधतो आणि मग त्याचा परतीचा किनाऱ्याकडचा प्रवास जो आहे तो प्रवास सुरू होतो. पण ह्या प्रवासात त्याला अनेक संकट येतात. ह्या प्रवासात त्या हुडाला बांधलेला मासा जो असतो त्या मासाला इकडे तिकडे जाता येत नाही. पण त्या समुद्रात असणारे जे शार्क मासे आहेत ते शार्क मासे त्या माशावर हल्ला करतात, त्याचा चावा घेतात, त्याला खातात. अनेक शार्क माशांना शांतियागो असतो तो मारून टाकतो, पण प्रत्येकालाच मारणं त्यालाही शक्य होत नाही. आणि मग हळूहळू कसं परत तो किनाऱ्याला येतो. सगळे कोळी बांधव जमा झालेले असतात कारण 3 दिवस शांतियागो परतलेला नसतो. आणि ज्यावेळी तो किनाऱ्यावर येतो त्यावेळी मात्र त्या मार्लिन माशाचे सगळं मांस असतं ते समुद्रातल्या इतर माशांनी खाऊन टाकलेलं असतं आणि प्रचंड असा तो सांगाडा फक्त त्याच्या त्या उडाला जो आहे तो लटकलेला असतो. खरं तर त्या कोळी बांधवांना त्याचं फार कौतुक वाटतं कारण तो वयाने थकलेला असतो, म्हातारा असतो आणि तरीसुद्धा इतका मोठा प्रयत्न त्याने केला. पण त्याला अपयशी म्हटलं, पण नाही हा अपयशी नाही आहे, हा यशस्वी झाला असं म्हणून सगळ्या कोळी बांधवांना त्याचं कौतुक वाटतं. पण शांतियोगीला मात्र हे पटत नाही. तो फक्त हसतो, अगदी मिश्किल हसतो आणि पुन्हा ठरवतो की आणखीन एक प्रयत्न करायला हवा. तो पुन्हा पुढच्या तयारीसाठी तयार होतो. मित्रांनो, कथा इथंच संपते.
जरी कथा इथं संपली तरीसुद्धा हेमिंग्वेला खूप काही त्या कथेतून सांगायचं. आणि मग हेमिंग्वे असं म्हणतो की क्रूर नीती आहे. नीती म्हणजे हे सगळं आपलं नशीब वगैरे जे काय आपण म्हणतो ते, ही क्रूर आहे. आणि तिच्यासमोर कोण उभा आहे? दुबळा पण महत्वाकांक्षी माणूस. आणि ही क्रूर नीती आणि दुबळा आणि महत्वाकांक्षी माणूस ह्यांच्यामध्ये हजारो लाखो वर्षापासून एक युद्ध सुरू आहे. त्या नीतीबरोबर तो माणूस सतत खेळत असतो. आणि यामध्ये अक्षम्य इच्छाशक्ती अदम्य इच्छाशक्ती जी आहे ती इच्छाशक्ती असणाऱ्या या मानवाला क्रूर नीती सतत हुलकावण्यात येत असते. म्हणजे त्या शांतियोगाला जसं हुलकावण्यात दिलं जातं, म्हणजे एक तर त्याला 84 दिवस काहीच मासा मिळत नाही, त्याची इच्छा कुठंच पूर्ण होत नाही. 85व्या दिवशी जातो, तिथं त्याला तो मासा मिळतो. पुन्हा शार्क मासे त्याच्यावर हल्ला करतात, सगळं मांस खाऊन टाकतात आणि पुन्हा फक्त त्याची सांगाडाच उरतो. हे जे काय आहे ते, ही जी क्रूर नीती आहे ती सतत त्याला हुलकावण्यात येते. पण मानवाचा हा जो संघर्ष आहे किंवा संघर्ष करण्याची त्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला जयिष्णू वृत्ती असं म्हटलंय. कधीतरी विजय मिळवणारच, मला विजय तो खेचून आणायचा आहे, अशी ती त्याची जी जयिष्णू वृत्ती आहे ती वृत्ती नीतीला कधीतरी हरवते. आणि मग नीतीची हार झाली की त्या विजयाच्या सिंहासनावर त्या मानवाला आरूढ होता येतं. आणि म्हणून मित्रांनो, अपयश हे येतच राहतं, पण त्या अपयशाच्या म्हणजे अपयशाच्या वर मात करणं किंवा अपयशाला पाठीमागे ढकलून पुन्हा यशाच्या पायऱ्या चढणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि हेच मग हेमिंग्वेला बहुतेक म्हणजे दी ओल्ड मॅन अँड द सी ह्या कादंबरीतून सांगावंचं असेल. ह्या कादंबरीला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. हेमिंग्वेला सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. या कादंबरीने खरं तर लेखकाला झपाटून टाकलं. ज्या मित्राचं अपघाती निधन झालं, त्या निधनानंतर त्या दुःखाची जी छटा होती, दुःखाची मनावर आलेलं जे मळं होतं ते आपोआप दूर केलं. या पुस्तकानं त्यांना मंत्रमुग्ध केलं. खरं तर गदागदा हलवलं. म्हणजे हे दुःखच होतं, शांतियोगालाही दुःख आली होती. आणि मग हृदयाला कुठेतरी दंश केला, त्यांच्या जाणीव निर्माण करून दिली. त्यांना हसवलं, रडवलं, पण जीवनाचा सुगंध त्यांच्यावर उधळला. आणि म्हणून खरं तर अशी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगणं आपलं सुगंधी करतात. मग ही पुस्तकं ललित असो, वैचारिक असो, कथा कादंबऱ्या काही असतील, पण प्रत्येक साहित्यातून आपल्याला नवी एक प्रेरणा मिळते, जगण्याची हिंमत मिळते. काही पुस्तकं बंडखोर असतात, म्हणजे जय जयकार करत माणसाच्या पायातील साखळदंड जे आहे ते तोडण्यास मदत करतात. म्हणजे आपल्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला बाजूला ठेवायला मदत करतात. म्हणजे तिमिरातून त्याच्याकडे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यातून समजू शकतात. पुस्तकं वाचकाला घडवतात, त्यांना घडवण्याचं काम करतात. म्हणजे महात्मा गांधी असतील, ज्योतिबा फुले असतील, ह्या सगळ्यांची नावं जर आपण घेतलीत किंवा त्यांचं आत्मचरित्र जर तुम्ही वाचलं तर प्रत्येकजण त्या पुस्तकातून घडलेले आहेत. ती पुस्तकं त्यांच्या जगण्याचा आधार होती आणि म्हणून ती माणसं मोठी झाली. आणि म्हणून पुस्तकं माणसाला घडवतात. प्रतिभावंत, विचारवंत यांची जी फुललेली स्वप्न आहेत, ती फुललेली स्वप्न ती पुस्तकातून जागृत होतात. आणि मग ती पुस्तकं आपल्याला म्हणजे जे आहेत ते उद्याचं वास्तव दाखवतात. तुम्ही कोण आहात, तुम्हाला उद्या काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला पुस्तकातून होत जातो. पुस्तकं आनंद देतात, तसंच दुःखही. म्हणजे खूप वेळा काही पुस्तकं इतकी आपल्या जीवनाशी एकरूप होतात की आपणच स्वतःच त्या पुस्तकांमध्ये आहोत असं वाटायला लागतं आणि मग आपण भावनिक होतो. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मन मोठं करतात. म्हणजे आपल्याला एखाद्याचं आपलं दुःख जास्त वाटत असेल तर आपल्यापेक्षा आणखीन अशी कितीतरी लोक आहेत, त्यांचं दुःख आपल्याला कसं निरसन करायचं यासाठी आपल्याला पुस्तकं आपलं मन मोठं करण्याला शिकवतात. आणि म्हणूनच पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात कायम असा दरवळत राहायला हवा.
जे पुस्तक आपल्या सतत सोबत असायला हवी, तरच आपल्या आयुष्याची सतार जी आहे ती सतार मस्त झंकारते. मित्रांनो, ज्यांना पुस्तकांची आवड नाही, वाचनाची आवड नाही, अशा विद्यार्थ्यांनी सुरुवात तर करा. पाऊल पुढं टाकलात तर पाठीमागच्या पावलातलं म्हणजे पाठीमागचं अंतर एका पावलाने कमी होतं असं म्हटलं जातं. आपण सुरुवात करत नाही. सध्या तुमच्या मोबाईलवर इंटरनेट आहे. इंटरनेटवर सुद्धा सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भाषेची तुम्हाला आवड आहे त्या प्रत्येक भाषेतलं आज साहित्य उपलब्ध आहे. मराठी भाषेत आज हजारो लाखो पुस्तकं आहेत. पुस्तकांचं वाचन हे तुमच्या जीवनाला समृद्ध करेल. आणि तेव्हा शेवटी एवढंच सांगते की वाचाल तर वाचाल. धन्यवाद.